हाय एवरीवन, आज मेंस्ट्रुअल सायकल बघणार आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अंडरगोज सम चेंजेस ॲट प्युबरिटी अँड दोज चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. मीन्स काय झालं की female reproductive system undergoes some changes at puberty and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. प्युबरिटी पिरियड तुम्हाला माहीतच असेल. प्युबरिटी ॲक्च्युली 12 to 13 एजच्या किंवा 14 एजच्या दरम्यान प्युबरिटी पिरियड जे असते ते सुरू होते. सो मेलमध्ये, बॉईजमध्ये आणि गर्ल्समध्ये खूप सारे चेंजेस होतात. आवाज बदलणे, त्यानंतर पिंपल्स वगैरे, त्यानंतर पिंपल्स वगैरे येतात. सो फिमेलमध्ये जी मेन्स्ट्रुअल सायकल असते, जी वयाच्या 12 किंवा 13 वर्षा ज्या मुलीचं वय जर 12 आणि 13 वर्ष असेल तेव्हापासून सुरू होतात. तर 45 to 50 एजच्या दरम्यान ती बंद होते. मीन्स 40 एजपासून 14 वयाच्या 13व्या वर्षी ती सुरू होणार आणि नंतर ती 45 ते 50 वर्षांनी ती खतम होणार. ओके. देन दिस रिपिटेटिव्ह चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. मग ही जी रिपिटेटिव्ह चेंजेस होते बॉडीमध्ये याला म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. मेन्स्ट्रुअल सायकल ही नॅचरल प्रोसेस आहे, कंट्रोल्ड बाय 4 हार्मोन्स. आणि 4 हार्मोन्सनी कंट्रोल होतात. मीन्स दोज 4 हार्मोन्स आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. व त्याच्यातला फर्स्ट हार्मोन जो आहे तो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला FSH सुद्धा म्हणतात शॉर्टमध्ये. देन ल्युटिनायझिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोनला LH म्हणू शकतो आपण. LH मीन्स ल्युटिनायझिंग हार्मोन. देन इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. एक इस्ट्रोजेन आहे आणि प्रोजेस्टेरॉन आहे. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन द ओव्हरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द oocyte प्रेझेंट इन इट. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन द ओव्हरी. मग ओव्हरीमध्ये जी फॉलिकल असते स्टार्ट टू डेव्हलप, ती डेव्हलप होते अलॉंग विथ द oocyte प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दिस डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजन. आता हे ग्राफनुसार बघू. पिट्युटरी ग्लँड मध्ये ही प्रेझेंट असते. जी पिट्युटरी ग्लँड असते, तुम्हाला माहिती असेल पिट्युटरी ग्लँड ही जी आहे ही पिट्युटरी ग्लँड आहे. ही पिट्युटरी ग्लँड यांनी माहिती आहे की आपली ग्रोथ पण होते. मीन्स ही पिट्युटरी ग्लँडने आपली ग्रोथ सुद्धा होते. सो ह्या ग्लँडनी. आणि तर इथे ही FSH असते आणि तिथेच LH ही ग्लँडसुद्धा असते. सो आता इथे बघू. त्यांनी समजा इथे असा ग्राफ दिलेला आहे. सो इथे 28 दिवसाचा पिरियड दिलेला आहे. प्रत्येक जे मुलगी असते तिला काय होते की 28 दिवसानंतर, 28 किंवा 30 दिवसानंतर मेन्स्ट्रुअल सायकल येते. ओके. 28 नंतर 30 दिवसानंतर. मग सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते. फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये 28 दिवसांपर्यंत ओम राहते. फिमेलचं जो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असते तर त्याच्यामध्ये 28 दिवसांपर्यंत काय ओम राहते. कंटिन्यू त्याची जी प्रोसिजर असते ती सुरू राहते. देन कॉल्ड ॲज MC. म्हणजे 28 दिवसानंतर ती प्रोसिजर आपण या ग्राफमध्ये आपण बघू की कशी प्रोसिजर होणार. तर ती जी प्रोसिजर सुरू राहते त्याला MC मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतात. 4 दिवसाचं किंवा 5 दिवसाची मेन्स्ट्रुअल सायकल असते. कोणाची 4 दिवसाची, कोणाला 5 दिवसापर्यंत ब्लिडिंग होते. सो 4 किंवा 5 दिवसाची ती असते ती मेन्स्ट्रुअल सायकल असते. जे फिडिंग मग कुणाला मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. सो जे प्रेग्नंट वुमन असतात, प्रेग्नंट वुमनला मेन्स्ट्रुअल सायकल येणार नाही. आणि जे फिडिंग करतात आफ्टर डिलिव्हरीनंतर जी फिडिंग करतात, मीन्स फिडिंग जे करतात त्यांना पण जे असते की त्यांना पण मेन्स्ट्रुअल सायकल येत नाही. एज 30 to 40 इयर्स. म्हणजे 30 to 14 इयर्सपासनं ती जी फिमेलमध्ये ती प्रोसिजर स्टार्ट होते टू 45 to 50 इयर्समध्ये ती एंड होते. म्हणजे या प्रोसिजरमध्ये ती एंड होऊन जाते. ओके. सो याचे 4 फेजेस आहे. सो 4 फेजेस
हे 4 फेजेस आहे. फेजेस ऑफ मेन्स्ट्रुअल, मग मेन्स्ट्रुअलचे 4 फेजेस. फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन, हे मेन्स्ट्रुएशनची फेज आहे. देन रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, मग रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम, ओव्ह्युलेशन, देन पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियम ग्लँड. हे नाही आहे, पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ एंडोमेट्रियम ग्लँड. म्हणजे ही जी आहे ही काय आहे, चार जे आहे फेजेस आहेत त्याचे. आणि एक एंडोग्लँड, लास्टला जी एंडोग्लँड तयार होते, समजा ती एक एंडोग्लँड. सो ही पिट्युटरी ग्लँड आहे. मी तर सांगितलं की FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन, आणि एक इस्ट्रोजन एक राहते, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. ओके, हे 4 हार्मोननी ही जी मेन्स्ट्रुअल सायकल असते ही कंट्रोल होते किंवा मेंटेन होते. ओके, देन इथे मी एक ग्राफ काढून घेतलेला आहे, मीन्स 28 दिवसांचा तो ग्राफ आहे. सो इथे 28 दिवसांचा ग्राफ आहे. मी हे 28 हे करून घेतलेला आहे, फर्स्टपासून तो 28पर्यंत. सो हा जो आहे तुमचा ओहम, समजा हा जो आहे हे जे आहे हे निघालं आहे. सो हा जो ऊ साईट आहे, जसं आता मेन्स्ट्रुअल सायकल फर्स्ट डेपासनं तर 4th डेपासनं सुरू होते, राईट. म्हणजे फर्स्ट पहिल्या दिवसापासून ते 4थ्या-5व्या दिवशीपर्यंत जी राहते ती इथे ब्लिडिंग होते, इथे ब्लिडिंग होणं सुरू होऊन जाते. सो ही जे ओहम आहे, हे ओहम, तर हे जे ऊ साईट दिसत आहे, हे ऊ साईट तयार झालेलं आहे. त्यानंतर याची ग्रोथ होत जाते, हळूहळू याची ग्रोथ होत जाते. ऊ साईटची ह्या ऊ साईटची ग्रोथ होत जाते. आणि या ऊ साईटची ग्रोथ झाल्यानंतर हा मोठा झाला की हा ग्राफियन फॉलिकल होतो. काय होतो? ग्राफियन फॉलिकल. मग हा ग्राफियन फॉलिकल होतो आणि ग्राफियन फॉलिकल नंतर हा जो हे जे एक कव्हर तयार झालेला आहे, हे कव्हर दिसत आहे, हे कव्हर, ह्याच्यातून ह्या कव्हरमधून हा ओहम जो आहे हा बाहेर येणार. हा ओहम जे येणार, ह्या कव्हरमधून हे ओहम जे येणार बाहेर येणार. आणि बाहेर आल्यानंतर हा जो आहे हे जे दिसत आहे हा कव्हर, तर हे याची जी हे आहे हे ह्या प्रकारे असं होऊन जाईल. ओके, हे असं होऊन जाईल. आणि हे झाल्यानंतर म्हणजे परत डेव्हलपमेंट सुरू होणार, ओहमची डेव्हलपमेंट इथे सुरू होणार. परत काय, ओहमची डेव्हलपमेंट सुरू होणार. आणि ओहमची डेव्हलपमेंटला काय म्हणतात? कॉर्पस ल्युटियम. आणि हा जो आहे हा बाहेर येणार. त्यानंतर याचं जे आहे हे असा शेप बनून जाणार, हा नवीन, आणि हा जो आहे तो, आणि याला म्हणतात कॉर्पस अल्बियन्स. काय म्हणतात? कॉर्पस अल्बियन्स. सो आता हे झालं की पार्ट. आता फर्स्ट टू 28 दिवसापर्यंत कशी प्रोसिजर होते ते बघून घेऊ. ओके, सो काय होणार की फर्स्ट डेपासनं, आता फर्स्ट टू फोर्थ दिवसापासनं काय होणार, 4थ्या ते 5व्या दिवशीपर्यंत ब्लिडिंग जाणार. त्यानंतर हा जो इथे दिलेला आहे हे दिसत आहे, हे 2 रेषा दिसत आहे तुम्हाला. ह्या 2 रेषा 4 ते 5च्या मध्ये दिला आहे. म्हणजे कोणाला 4मध्ये कोणाला 4पर्यंत जाईल, कोणाला 5पर्यंत जाईल. तर हे जे राहते हे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, हे जे काय आहे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. 1st to 5thपर्यंत काय राहणार? पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. आणि त्यानंतर इथं 5thपासून टू किती 13 to 14पर्यंत, 5thपासून 13 to 14 हे इथे दिसत आहे. ॲरो दिसला, हा ॲरो इथे पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. काय म्हणत आहे? पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आता फर्स्ट काय होते की इथे जी सपोज का बरं मेन्स्ट्रुअल सायकल येते? मग मेन्स्ट्रुअल सायकल काय असते, जी वजानामध्ये जी एंडोमेट्रियम वॉल असते, एंडोमेट्रियम जी वॉल असते, त्या एंडोमेट्रियम वॉल काय होते, ती थिक होत जाते. ओके, ती एंडोमेट्रियम वॉल थिक होत जाते. जस्ट एंडोमेट्रियम वॉल दाखवून देतो. हां, ही जी दिसत आहे ही एंडोमेट्रियम वॉल. ही दिसते ही एंडोमेट्रियम वॉल. हे एंडोमेट्रियम वॉलमध्ये काय होते की ती जी होते ती पूर्ण थिक होऊन जाते. आणि थिक झाल्यानंतर जर कपलेशन होत असेल तर सो काय होणार इथे
ल्युटेनायझिंग हार्मोनपर्यंत झालं तर वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन द ओरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द oocyte प्रेझेंट इन इट. म्हणजे oocyteची काय होते डेव्हलपमेंट होते, जे oocyte प्रेझेंट राहते कशामध्ये, ओव्हममध्ये. अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. मग FSHमुळे काय होतं, दीज डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट्स इस्ट्रोजेन. म्हणजे ती जी डेव्हलप फॉलिकल, जो हा ग्राफियन फॉलिकल तयार झाला होता, हा जो ग्राफियन फॉलिकल तयार झाला होता, इथे ओव्ह्युलेशन झालं. मग ते ग्राफियन फॉलिकल तयार झाल्यामुळे काय होते, इस्ट्रोजेन काय होते, सिक्रेट होते. इस्ट्रोजेन हा हार्मोन सिक्रेट होते. कधी, जेव्हा ग्राफियन फॉलिकल तयार होते. हा झाला oocyte आता ब्रेक झाल्यानंतर म्हणजे oocyteची जशी जशी ग्रोथ होत जाते, तर तशी ग्रोथ झाल्यानंतर काय होते, हा मोठा होते. हा मोठा झाल्यानंतर काय तयार होते, इस्ट्रोजन हा हार्मोन तयार होते. मग एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल. मग एंडोमेट्रियम जे असते, युटेरसमधली जी एंडोमेट्रियम असते, मी दाखवली ती वॉल, ती एंडोमेट्रियम ऑफ युटेरस स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल और रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेंट सायकल. मग एंडोमेट्रियमची जी वॉल असते ती काय होते, कपलेशन न झाल्यामुळे ती ब्रेक होते. म्हणजे ती थिक वॉल असते. ही जी दिसत आहे, ही जी दिसत आहे, ही थिक वॉल दिसत आहे. ही थिक आहे, अगदी थिक आहे. ओके. सो ही काय होते, थिक होते. आणि थिक झाल्यानंतर ती काय होते, तिला म्हणजे कपलेशन झालं नसल्यामुळे ती थिक होते. आणि थिक झाल्यामुळे ती काय होते, तिथे ब्रेक होते. आणि ब्रेक झाल्यामुळे काय होते की ब्लिडिंग येतं. म्हणजे जनरली 4 to 5 डेपर्यंत मग ती ब्लिडिंग सुरू राहते. ओके. एंडोमेट्रियम वॉल ब्रेक झाल्यामुळे. मग ही एंडोमेट्रियम वॉल कधी तुटत नाही, जेव्हा कपलेशन होते. कपलेशन म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होते, ओव्हरी प्लस स्पर्म म्हणजे ओव्हम प्लस स्पर्मचं जेव्हा कपलेशन होते. ओके. ओव्हम आणि स्पर्मचं जेव्हा फर्टिलायझेशन होते, जेव्हा कपलेशन होते, जेव्हा ते फर्टिलाइज होते, मग याचं एंडोमेट्रियमचं काय, एंडोमेट्रियम जे असते, एंडोमेट्रियमची वॉलचं काय असते की एंडोमेट्रियम वॉल जे असते, जो फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो बेबीची डेव्हलपमेंट होते, मीन्स जर स्पर्म झाले, फर्टिलाइज झालं, सर्व व्यवस्थित प्रोसिजर झाली, मग जे हा असतो आपला एंडोमेट्रियम वॉल जे असते, एंडोमेट्रियम वॉल काय करते, स्वतःला थिक करत जाते. म्हणजे थोडी जाडी करत जाते. ती जाडी का बरं, ती म्हणजे थिक का बरं होते, जेणेकरून बेबीला ब्लडची आवश्यकता असते. मग एंडोमेट्रियम वॉल काय करते, त्याला ब्लड सप्लाय करते. बेबीची ग्रोथ व्हायला, बेबीची डेव्हलपमेंट व्हायला काय करते, ब्लडची आवश्यकता असते. त्याच्यामुळे ती एंडोमेट्रियम वॉल जी असते ती त्या बेबीला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट पुरवते. जर फर्टिलायझेशन झालंच नाही तर ती 28 दिवसानंतर ती वॉल काय होते, ब्रेक होते. आणि ब्रेक झाल्यानंतर मग मेन्स्ट्रुअल सायकल सुरू होते. एवढं समजलं. ओके. देन endometrium of the uterus start to develop during first cycle or regenerate during subsequent cycle under the effect of estrogen. Meanwhile developing follicle completes its development. आता बघा, आता काय होणार की आता जी फर्स्ट फेज असतो, जो पिरियड ऑफ मेन्स्युरेशन असतो, तिथे FSHची लेवल जास्त असते. FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची लेवल जास्त असते. आणि ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल काय असते, कमी असते. ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल अगदी काय असते, कमी असते. आणि त्यानंतर इथे लिहिलं आहे, अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन मीनवाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट, इट बस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. हे सांगितलं, इट बस्ट का बरं, कारण ल्युटिनायझिंग हार्मोनची लेवल जी असते ती वाढते अँड oocyte इज रिलीज. आणि मग काय होते, oocyte काय होते, रिलीज होते. दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. आणि हे म्हणजे काय, ओव्ह्युलेशन. रिमेनिंग टिश्यू ऑफ बस्ट फॉलिकल फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. आणि मग जो रिमेनिंग टिश्यू असतो, हा जो इथे झालं ओव्ह्युलेशन, म्हणजे हे जे आहे हे तुटलं, हे म्हणजे ते असं हे तुटून गेलं. सो हा ओव्हम काय निघाला, बाहेर निघाला. oocyte
अँड ओसाइट इज रिलीज. हा ओसाइट बाहेर निघाला, दिस इज कॉल्ड ॲज ओव्ह्युलेशन. मग ह्या प्रोसिजरला काय म्हणते, ओव्ह्युलेशन म्हणते. रिमेनिंग टिश्यू ऑफ द बस्ट फॉलिकल, मग रिमेनिंग टिश्यू जो उरलेला फॉलिकल आहे फॉर्म्स द कॉर्पस ल्युटियम. हा काय करून घेते, आपलं कॉर्पस ल्युटियम तयार करून घेते. कॉर्पस ल्युटियम स्टार्ट टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, आणि कॉर्पस ल्युटियम जो असतो तो काय करतो, प्रोजेस्टेरॉनला सिक्रेट करतो. एंडोमेट्रियल ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. मग एंडोमेट्रियम ग्लँड जी असते ती सिक्रेट होते, कशामुळे, प्रोजेस्टेरॉनमुळे. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. आणि ही जी एंडोमेट्रियल ग्लँड असते ही सिक्रेट करते, मीन्स प्रोजेस्टेरॉन जे असते ती सिक्रेट करते इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ. सो आता काय होणार की मग का बरं प्रेग्नन्सीमध्ये पिरियड्स येत नाही, का बरं, तर ती जी एंडोमेट्रियम वॉल असते ती फुटणार नाही, म्हणजे ती तुटणार नाही. का बरं ती तुटणार नाही, कारण इकडे आपल्या बेबीला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट द्यायची असते, म्हणून ती तुटणार नाही. ओके, सो हे झालं मेन्स्ट्रुअल सायकल. त्यानंतर आणखी काही याच्यामध्ये बघू तर आता जी FH ची जी लेवल असते, मीन्स LH ची जी लेवल असते, ल्युटिनायझिंग हार्मोन. जेव्हा FSH ची मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनची जे लेवल वाढणार तर LH ची लेवल कमी होणार, आणि LH ची लेवल जर वाढली तर FSH ची लेवल जास्त होणार. सो इथे काय आहे, पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. 1st to 5th पर्यंत होतं. मग पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. आता 5th डेपासनं नवीन काय सुरू होते, 5th डेपासनं नवीन काय होणार सुरू, तर 5th डेपासनं काय नवीन सुरू होणार, पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. म्हणजे एंडोमेट्रियमचं रिजनरेशन सुरू होणार, म्हणजे परत काय होणार, ओव्हम डेव्हलप सुरू होणार, परत ओव्हमची डेव्हलपमेंट सुरू होणार. मीन्स हे जे दिसत आहे इथनं 5th पासून तर 14th डेपर्यंत परत ते काय होणार, सुरू होणार. आणि इथे जेव्हा इथे परत ओव्हम काय होणार, ओव्हमची डेव्हलपमेंट सुरू होणार, म्हणजे परत इथे ओव्हम तयार होणार. इथे 6व्या दिवसापासून किंवा 5व्या दिवसापासून ते 13व्या किंवा 14व्या दिवसापर्यंत काय होणार, ओव्हम तयार होणार. मग ह्या 13, 14, मग हा 14, 15 आणि 16चाच आहे. इथे 14, 15, 16, इथे 14 पासून तर 16पर्यंत त्यांनी ॲरो दिलेला आहे. तो का बरं दिला, कारण 14, 15, 16 हे जे 3 दिवस असतात, हे 3 दिवस जी ओव्हम असते ती काय करते, स्पर्मची वाट बघत राहते. तर स्पर्म जर ओव्हमला भेटले तर तेव्हा कपलेशन होऊन मग ती काय प्रेग्नन्सी राहू शकते. त्यानंतर 13 to 16मध्ये इथे प्रेग्नन्सीचे जास्त हे असतात, मीन्स चान्सेस असतात. अँड देन नंतर सपोज इथे 12व्या दिवशी सपोज स्पर्म आला आहे तर स्पर्म ॲटलिस्ट म्हणजे जास्तीत जास्त तो 5 दिवस जगू शकतो, आरामशीर जगू शकतो तो 5 दिवस. 5 दिवस काय, तर मग 12व्या दिवशी जरी आला तरी काय होणार, फर्टिलायझेशन होणार. आणि 13व्या, 14व्या आणि 15व्या, 16व्या दिवशी जर आला, म्हणजे त्या 3 दिवसात आला, 14 पासून तर 16व्यापर्यंत जर आला तर ऑब्वियसली फर्टिलायझेशनचा जो पिरियड असतो तो फेवरेबल असतो, म्हणजे फर्टिलायझेशन 100% होतंच. ओके, देन हा झाला ओव्ह्युलेशन पिरियड. ओव्ह्युलेशन पिरियड कुठला आहे, मग 14, 15, 16 हा झाला ओव्ह्युलेशन पिरियड. इथे फर्टिलायझेशन चांगल्या प्रकारे होऊ शकते. देन पिरियड ऑफ सिक्रेशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमेट्रियम. मग आता इथे काय होते की आता इकडे नाही झालं, सपोज आता इथे फर्टिलायझेशन झालंच नाही, तर फर्टिलायझेशन न झाल्यामुळे ही एंडोमेट्रियम वॉल परत थिक झाली आहे, दिसत आहे, ही परत एंडोमेट्रियम वॉल थिक झाली. ओके, ही एंडोमेट्रियम वॉल थिक होऊन इथे बघा, इथे परत कमी झाली आहे, इकडून परत 1, 2 हा पहिला दिवस, हा दुसरा दिवस. मग परत ही एंडोमेट्रियम ग्लँड कुठे आली आहे, खाली आली आहे. ओके, ही जी खाली आलेली आहे म्हणजे काय, एंडोमेट्रियम वॉल ब्रेक होत आहे. इथे पण काय होणार, एंडोमेट्रियम वॉल काय होणार, ब्रेक होणार. म्हणजे इथे पहिलं आणि दुसरं ही इथे खाली आलेली. ओके, म्हणजे जर फर्टिलायझेशन झालं नाही तर मग परत काय मेन्स्ट्रुएशन सायकल सुरू होणार. मग तेच मंथला जसं होतं तसं. सो इथे जे आहे परत आपलं मेन्स्ट्रुअल सायकल मग परत इथे काय होणार, सुरू होणार. ओके, एवढं समजलं असेल. आणि जर इथे फर्टिलायझेशन झालं तर मग 9 मंथपर्यंत मग ही जी वॉल आहे ही ॲज इट इज अशीच राहणार, आणि नंतर मीन्स असं ही वॉल तशीच राहणार. ओके, एवढं समजलं आहे. देन
इफ oocyte इज नॉट फर्टिलाइज विथ 24 hours, मग इथे काय म्हटलं आहे, जर oocyte 24 hours जर फर्टिलाइज झालेलं नाही आहे, सो कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनॅक्टिव्ह अँड ट्रान्सफॉर्म इंटू कॉर्पस अल्बिकन्स. मग इथे काय म्हटलं, जर इथे त्यांनी दाखवलं आहे, समजा हा 24 hourमध्ये जर फर्टिलाइज नाही झाला, तर फर्टिलाइज नाही झाला त्याच्यामुळे काय होणार, हे ओव्ह्युलेशन मग हा बस्ट होऊन जाणार आणि मग याचं काय कॉर्पस ल्युटियमचं याच्यामध्ये ट्रान्सफर होणार कॉर्पस ऑल्बिकन्समध्ये. तर ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन स्टॉप कम्प्लिटली. मग आता सिक्रेशन आणि इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन जे असतात ते कम्प्लिटली स्टॉप होऊन जातात. एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट इन अब्सेन्स ऑफ दोज टू हार्मोन. टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज ओव्हम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. दिस इज अकम्पेन्ड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली 4 to 5 days. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. म्हणजे काय, एंडोमेट्रियम स्टार्ट टू डिजनरेट. मग आता जो एंडोमेट्रियम वॉल तयार झाली होती ती काय होणार, तर स्टार्ट टू डिजनरेट, म्हणजे ती डिजनरेट होणार आणि तो जो ओव्हम होता तो पण काय होणार, फुटणार. आणि ओव्हम फुटल्यामुळे काय होणार की ब्लिडिंग सुरू होणार अँड ब्लिडिंग कंटिन्यूज अप्रॉक्सिमेटली 4 to 5 days. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. अनलेस द oocyte इज फर्टिलाइज अँड एम्ब्रियो इज इम्प्लांटेड. दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. मग ही प्रोसेस काय होते, प्रत्येक मंथला सुरू राहते. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, जर एम्ब्रियो इम्प्लांटेड झाला, रिपिटेशन ऑफ दिस सायकल इज टेम्पररी स्टॉप. जर फर्टिलायझेशन झालं तर 9 महिन्यापर्यंत एम्ब्रिओची जी रिपिटेशन आहे ती सायकल टेम्पररी स्टॉप होऊन जाणार. ओके. देन टिल द पार्च्युरेशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फिडिंग. आणि त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग जे असतं म्हणजे तेव्हा पण जेव्हा फिडिंग, एखादी मदर जेव्हा फिडिंग करते तेव्हा पण बंद असते. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस. मेन्स्ट्रुअल सायकल काय, ही नॅचरल प्रोसेस आहे. अँड द वुमन एक्सपिरियन्स सिव्हिअर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड. आणि या पिरियडमध्ये वुमनला जास्त पेन वगैरे होते. सिव्हिअर विकनेस इज फेल्ट ड्यू टू हेवी ब्लिडिंग. मीन्स विकनेस पण येऊ शकते, कारण ब्लिडिंग जास्त गेल्यामुळे विकनेस होऊ शकते. देर इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन्स टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड. मग ह्या ओव्हरऑल पिरियड मध्ये आपल्याला इन्फेक्शन्स होऊ शकतात ड्यू टू ऑल सच रिझन. त्यामुळे हे होऊ नयेमुळे देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सन हायजीन. आणि काय घ्यायला पाहिजे की या पिरियडमध्ये वुमननी रेस्ट घ्यायला पाहिजे, 4 ते 5 दिवस रेस्ट घ्यायला पाहिजे. अँड स्वतःची पर्सनल हायजीन मीन्स स्वतःची स्वच्छता करणे आवश्यक असते. स्वतःची हायजीन मीन्स स्वतःला काळजी घेणे आवश्यक असते. सो स्वतःला क्लीन ठेवणे आवश्यक असते ह्या पिरियडमध्ये. इथे तुमचं मेन्स्ट्रुअल सायकल हे संपलं आहे आणि हा चॅप्टर पण इथे संपलेला आहे. हा लास्ट माझा एक पॉईंट राहिला होता, सो मी हा याच्यामध्ये कंप्लीट केलेला आहे.